18 डिसेंबर 2022चा फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स अशी लढत सुरू असते. स्टेडियममध्ये चाहते एकमेकांवर चीअर करून दबाव आणू लागतात आणि त्याच दबावाखाली ही मॅच मेसीच्या आयुष्याची टर्निंग पॉइंट ठरणार असं त्याच्या चाहत्यांमध्ये वाटू लागतं. सामना 3-3चा बरोबरीचा होतो. सगळ्या चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढू लागते. आता काय होणार? अर्जेंटिना जिंकणार की फ्रान्स बाजी मारणार? या प्रश्नामुळे स्टेडियममध्ये भयानक शांतता पसरते आणि येतो गोटच्या आयुष्याच्या कारकिर्दीचा सर्वात महत्वाचा क्षण. फिफा वर्ल्ड कप 2022 फायनल मॅच मध्ये पेनल्टी शूटआउटचा विश्वचषकाची ट्रॉफी जिंकणं टीका करणाऱ्यांना शांत बसवणं हे ध्येय घेऊन मेसी पेनल्टी शूटआउटची तयारी करतो आणि त्या वर्षीचा फिफा वर्ल्ड कप हा अर्जेंटिनाच्या नावावर कोरला जातो. त्याच्यासोबत जग मेसीला स्वीकारू लागतं की हा प्लेअर म्हणजेच गोट म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. याच गोटला एका प्रदर्शनीय कार्यक्रमासाठी आणण्याचा दावा करून भारतात बोलवलं जातं. त्यावर लाखो कोटींची उधळण केली जाते. एका सेल्फीसाठी 10 लाख तिकीट ठेवलं जातं. हे आयोजन कशा पद्धतीने केलं गेलं? आयोजन करणाऱ्या सत्ताद्रू दत्ताने किती कमावले? त्याला अटक का झाली? यात कोणकोणते स्पॉन्सर्स सामील आहेत? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, कोलकाता एअरपोर्टवर शनिवारी पहाटे 2:30च्या दरम्यान मेसी पोहोचला. सॉल्ट लेक स्टेडियमवर ट्रिनिटी स्पोर्टिंग क्लबच्या फॅन्सनं मेसीचा 72 फुटी ब्रॉन्झचा पुतळा उभारला होता. त्याचं अनावरण मेसीच्या हातून करायचं आणि मेसीला भारत दर्शन घडवायचं असा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून सत्ताद्रू दत्ता यांनी गोट इंडिया टूर असं नाव देऊन या दौऱ्याचं आयोजन केलं. त्यांनी भारतभर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी तिकिटांचे दर 4,000 रुपयांपासून ते 18,000 रुपयांपर्यंत ठेवले होते. मेसी सोबत ज्यांना सेल्फी काढायची आहे त्यांनी 10 लाख द्या आणि जवळून सेल्फी काढा असा एक स्लॉटच आयोजकांनी ठेवला होता, ज्यात मेसीला पर्सनल भेटण्याची सुवर्ण संधी सुद्धा ठेवलेली होती. पण भारतात आलेलं मेसीचं झंझावाती वादळ अचानक कुठं भरकटलं हे आयोजनकर्त्यांना सुद्धा समजलं नाही. कोलकात्याच्या सॉल्ट स्टेडियम मध्ये चाहते हजार रुपये खर्च करून तिकीट काढून मेसीची एक झलक बघण्यासाठी जमा झाले खरे, परंतु मेसी फक्त 10 ते 15 मिनिट या स्टेडियम मध्ये थांबला. पण मग असं नेमकं झालं काय? आता बघा, एकतर मेसी भारतात 14 वर्षानंतर आलाय, त्यामुळे त्याला बघण्यासाठी लाखो चाहते आसुसलेले असणारच. त्यात त्याच्या बाजूबाजूला राजकारणी, सेलिब्रिटी, आयोजकांचीच गर्दी झाली. त्यामुळे स्टेडियम मधल्या चाहत्यांना त्याची खेळण्याची झलक सोडाच मेसीचं तोंड सुद्धा बघायला मिळालं नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्यामुळे पेटलेल्या जनतेनं प्लॅस्टिकच्या खुर्च्या, बाटल्या स्टेडियममध्ये फेकल्या. यावेळी काहींनी तर स्टेडियमची तोडफोड केली. काही ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्नही केला गेला. त्यामुळे तिथल्या पोलिसांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. यानंतर पोलिसांनी लगेच कारवाईला सुरुवात केली. या सगळ्या मॅटरमुळे पोलिसांनी कोलकात्याच्या एअरपोर्टवरून ह्या गोट इंडिया टूरचे आयोजक सत्ताद्रू दत्ता यांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार दत्ता यांच्यावर दंगल करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी बळाचा वापर करणे यासोबतच सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्याखाली अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु या घडामोडीत चर्चेत आलेले मुख्य आयोजक सत्ताद्रू दत्ता यांनी लोकांना कसं लुटलं, त्यांचा आणि या वादाचा काय विषय हे जाणून घेऊ. तर बघा मंडळी, सत्ताद्रू दत्ता हे सत्ताद्रू दत्ता इनिशिएटिव्ह या नावानं एक फर्म चालवतात, जे जगभरातल्या सगळ्या फुटबॉलपटूंचे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात. त्यांनी याआधी अनेक महागड्या फेमस असलेल्या फुटबॉलपटूंचे कार्यक्रम आयोजन भारतात दिमाखात केलेलं होतं, ज्यामध्ये ब्राझीलचा प्रसिद्ध खेळाडू पेले, अर्जेंटिनीचा मॅराडोना, त्याचबरोबर हे सगळे खेळाडू भारतात येऊन गेलेले होते. त्यामुळं लिओनेल मेसीच्या संपूर्ण भारत दौऱ्याची जबाबदारी सत्ताद्रू दत्ता यांच्या खांद्यावर होती. त्यांनी या दौऱ्याला इव्हेंटचं स्वरूप देऊन ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्यातून त्यांना आणि त्यांच्या मॅनेजमेंट कंपनीला कोटींमध्ये नफा झाल्याचं माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधून समजतंय. त्याचबरोबर त्यांना मिळालेले स्पॉन्सर्स हे मोठमोठ्या कंपन्या असल्याचं सिद्ध झालंय. त्यात गौतम अदानी यांचा अदानी समूह आणि सज्जन जिंदाल यांचा JSW ग्रुप हा मुख्य स्पॉन्सर्स असून को स्पॉन्सर्स हे HSBC, रुबिक्स ग्रुप, दालमिया सिमेंट, L&T हे होते. त्याचबरोबर मीडियाने सुद्धा ह्यात घासून पुसून हात धुतल्याचं आपल्याला दिसतंय. त्यात रेड FM, डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो ही नावं आता समोर येत आहेत. एज्युकेशनल पार्टनर म्हणून पुण्याच्या भारती विद्यापीठाने देखील हजेरी लावल्याचं ठळकपणे दिसतंय. मेसीच्या या दौऱ्यामध्ये असलेल्या 10 लाखांच्या सेल्फी तिकिटांमध्ये सुमारे 100 स्लॉट्स होते. आता 100 स्लॉटनुसार आकडेवारी बघायची म्हटल्यावर 10 लाखांच्या हिशोबाप्रमाणे 10 ते 12 कोटी महसूल इझी तयार होणार.
त्यात एक्झॅक्ट किती रक्कम आता आयोजकांना मिळाली, आयोजकांनी किती पैशांची गुंतागुंत केली, हे गुपित मात्र सरकारनं आणि आयोजकांनी अधिकृतपणे अजून सुद्धा सांगितलेलं नाहीये. मात्र 4,000 ते 10,000 पर्यंत तिकीट लावून स्टेडियम मधल्या लोकांची फसवणूक आणि चाहत्यांसोबत गैरव्यवहार करून त्यांचे पैसे खाल्ले असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. चाहते एखाद्या खेळाडूच्या प्रेमापोटी वाटेल तितके पैसे खर्च करून त्यांना बघायला जातात, मात्र आयोजन करणारे त्यांना 10 मिनिटात दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. यात होणारी फसवणूक ही फक्त पैशांची नसून त्या खेळाडूवर केलेल्या प्रेमाची सुद्धा असते. त्यामुळं लगेच त्याचे पडसाद हे चाहत्यांमध्ये उमटायला लागतात. त्यामुळेच संतप्त जमावानं स्टेडियममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तोडफोड सुरू केली. या गोंधळानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी जाहीर माफी सुद्धा मागितली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या एक वरील पोस्टमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, या स्टेडियम मधल्या घटनेच्या तोडफोड जाळपोळीनंतर जी अवस्था पाहायला मिळाली त्यामुळे मी खूप अस्वस्थ आणि व्यथित झाले. या दुर्दैवी घटनेबद्दल मी मेस्सी तसेच सर्व क्रीडाप्रेमींची मनापासून माफी मागते. मात्र आयोजनकर्त्यांनी त्यानंतर लगेच हात वर करून मेस्सीच्या पुढच्या भेटीच्या ठिकाणांची तयारी सुरू केली. पण आयोजकांना नवीन धंदा करण्याचा हा एक मार्गच सापडला, ज्यात ठळकपणे दिसतंय की एखाद्या कलाकाराला, खेळाडूला किंवा गायकाला घेऊन चाहत्यांच्या प्रेमाची नस दाबणं, त्यांच्यासाठी एक इव्हेंट ऑर्गनाईज करणं, त्यांना भेटण्याच्या नावाखाली चाहत्यांकडून चिक्कार पैसा काढणं आणि त्याला 5-10 मिनिटाची झलक दाखवून गायब करणं, त्या चाहत्यांची होणारी ससेहोलपाट हे फक्त 2 दिवसाचं निमित्त ठरतं. त्यात आपल्यासारख्या लोकांनी आणि चाहत्यांनी विचार करायला हवा की कॉन्सर्ट सारखे शो ते आपल्याला किती उपयोगाचे आहेत, ते किती आनंद पुरवणारे आहेत आणि त्यातून आपलं पोट किती भरणार आहे, त्यासाठी आपण किती पैसा खर्च करतोय, तरच आपण आपली रक्कम गुंतवावी. तरी परदेशातून येणाऱ्या खेळाडू कलाकारांवर भारताचे चाहते निस्सीम प्रेम करताना दिसतात. मात्र सुनील छेत्री सारख्या घरच्या खेळाडूवर इतकं प्रेम करताना आपले चाहते दिसत नाहीत. हे दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल. अशा खेळाडूंबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? या आयोजनकर्त्यांनी आणखी किती पैशांची धूळ चाकली असेल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.